श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज स्वामी प्रगट दिनानिमित्त आपण आज 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृत घेणार आहोत. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबरे अतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्य आदिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचरं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वस्वदनं कथाटोपी च माला दंडकमंडलुधर कंटाक रक्षक त्रिगुणरहित त्रिलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका विनाशा शेषशान अनंतवेशा नामतीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व करण करता रंभी नमोतया ता महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत पराशधर अगमलीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिच्यावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थी ताहता ती ब्रह्मासुत नेमिली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रये नेमिली धर्म संस्थापना कारणे युगायुगे अवतार घेणे नाना वेद वैशिष्ट नटणे जगतपतीचे कर्तव्य मंगे तसे अवतार प्रत्यक्ष जोका त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटे आणि कोणत्या काळी कोणा जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नवे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याचे साष्टांग नमन करुणी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकून या स्तुती संतोषले स्वामी राजमूर्ती कवीला गेह भयस देती वरद हस्ते करुणी आता नमो साधू वृंद जासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिला जानी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाती डोलविती मान तयाचे चरण नेमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तयानमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परीही अमृत जाणूनी आदर धरावयाची श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ती एकडीनं पहावे. स्वामीच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदरीतून पाही अमून मुक्ता फळे घेतली काही द्यावया मानसुज्ञाही अपमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलचरण नाम प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरार्पणमस्तु. श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे बसती होय त्याची मनोरथ पूर्ती तसेच निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझा रे रोचप्पा मादेयाचे घरी बसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा आहे तू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशीचाचा आदर त्याचा केला की त्या सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते की हारी दोघासी बैसुनी दोयेवरी तिसरीवरी बसले आपण पाहून समर्थाचे तेज उभयतासी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आलो कोठून स्वामीने हसे मुख्य करून उत्तर दिले त्या लागून आम्ही कर्दळी वनातून प्रथम आरंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे
अपूर्व. बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिले. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थ हिंडून हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. 80,000 नगरे आम्ही देखिले. मग तिथून सहजगती पातलो गोदा तटकाप्रती. जेची महाप्रख्याती पुनरावृत्तरी वर्णिली. केल्या गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरून हैदराबादसी पातलो. येऊन मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वच्छने तिथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो तेथून स्वच्छने केवळ. मग पाहिले मोहाळदेश, हिंडोली सकळ सोलापूर पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले. त्यापासून या नगरात आनंदे आहून नांदत. ऐसे आमचे सकल व्रत असे मुळापासून. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजेती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगांबर लीला विग्रह तीवर्य. कमरेवन ठेवून कर दर्शन देते तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकट कथा समंत आनंदे भक्त परिसोत. द्वितीयोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्यायः. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्याची भक्ती. त्यासी नाही पुनरावर्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करून वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहाळ माझे वास्तव्य करती पाटोळ झाले भक्त. तेथील जनाचे व्रत अल्पमते केईवरनो. सर्वे घेऊन स्वामीसी टोळ जाते अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ गेले अपरतुनी स्वामी चालले उठुनी. बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तिथे एक अविध होता तो करी तयाची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यस्थ निश्चित आले चोळपाचे ग्रहाप्रती. स्वामी से जाणून ईश्वरमूर्ती चोळपा करी आदर. योग यागाधिक काही चोळपाने केली नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाचे देखून या भक्ती स्वामी ते भोजन करते. तेव्हा चोळपाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. त्यापासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळपा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असूनी कारभारी परमज्ञानी असती जे. चोळपाच्या ग्रहाप्रती आले कोणी येती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात नृपास कळला वृत्तांत. की आपुले या नगरात येथे विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकुनी राव बोलला काय वाणी. गावात येथे येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवर झाले नाही. आता जाऊन लवलाही भेटू तया येतीवर्य. परी ते केवळ अंतर्ज्ञान ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची मूर्ती पुढे ठेवली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्त पळून गेला दुरी चरणीस भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली समस्ती पावली विंदिली. षोडोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपनाय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसोत. तृतीय अध्याय गोढा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे. तृतीय अध्यायः. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थी तिहाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेलं. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आली येते. नृपना राया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुखपूर्व नित्य सेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुण कांता ती केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोका दर्शने येते कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागते संताने. भावे म्हणून या लग्न येते दूरदेशाहून. शरीर भोगे कष्टले संसार तापे तृप्त झाले. मायामय पसाऱ्यात फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ती राजपुरविती. दृढचरणी ज्याची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तयास असते केवळ. नास्तिकाप्रती तत्काळ योग शासन करीताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसुनी म्हणते जनासी ढोंग्याच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगे जो नाना भोगभोगी. साधू लक्षण्याचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयाने निंदिले समर्थाचे अंतर जाणिले. तेव्हा ते
भेटीस आले तेव्हा केले नवलेक, एका भक्ताची आगरी पातली समर्थाची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबर संन्यासी, तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती, श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता, दर्शनेची जन असंख्यात पातले ते क्षणार्धात, समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली, दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम गरजती वाचे, हेतू पुरवावे म्हणेचे म्हणून आमिनविते, कोणी दर्शन घेऊन कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पती, नाना वस्तू अर्पण करती नाही मती ते आते, कोणी नवसाते करीती, कोणी आणून देती, कोणी काही संकल्प करती चरण पूजिते आनंदे, संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करते, क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी, स्वामी पुढे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटते, मोडली जनाची गर्दी ते तो येऊनी सेवे करे, संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले, समर्थानी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासे, सूर्य जाता अस्तचळासे तेथून उठले, दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयासी अन्नोदक वज्रासे, जे पातले करू चरणा त्यांची झाली विटंबना, दंडावया कुत्सचना अवतरले यतिवर्य, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकटकथा समंत सदा परिसुख प्रेमळ भक्त चतुर्थो अध्याय गूढा, श्री स्वामी राजा अर्पणमस्तु, श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भौकानन वैश्वानर अज्ञान तमछेदका भास्कर, पूर्ण साक्षी परात्पर भक्ता खरय सदैतु, अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत, स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले, वार्ता पसरली चहूकडे, कोणासे पडत साकडे, धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर, तेव्हा कित्येक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासे, बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी, एकदा तयाचे अंतरी विचारायचा पातला, दिवाण आणि सरदार मानेकरी तैसे थोर थोर, बसले असता समग्र बोले नृप वर, तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी, तेथे आणील स्वामीसी, तरी आम्ही तयाती इनाम देऊ बहुत, कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना, तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परीसी, आपली जरी इच्छा आहेसे स्वामी त्या नावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या, ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपर, तैसी सभाही समग्र आनंदित झाली, नृपतीसह सकळजने त्यापरी तात्यासी सन्माने, गौरवने मधुरवचने यशस्वी हो म्हणती त्या, तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटे आले, नगर पाहुणे संतोषले जी केवळ वैकुंठ, पाहुणे स्वामीची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती, तेथील जनाची पाहून भक्ती धन्य म्हणती तया ते, अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती, राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा, ऐसे पाहुणे तात्यासी विचार पडला मानसी, या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण, प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर, लढोनी तिथुर कार्य आपण साधावे, करुणी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने, दिदली बहुसाल दाणे याचक धने तृप्त केले, स्वामीच्या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती, जेणे सेवे करी संतुष्ट होते ऐसे करीती सर्वदा, ऐशियाने काही न झाले केले तितके व्यक्त केले, तात्यामनी खिन्न झाले विचार पडला तयासी, मग लोडविली एक युक्ती एकांत काटून चुळपाप्रती, त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या, जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरसी इनाम देतील तुम्हा ते, दरवेन सर्वशा चोळप्पाची लागली आशा, तयाच्या अंतरी भरोसा जहागिरीचा भौसाल, चोळप्पाने कर्जवडून विनंती केली मधुरोचने, कृपाळू होणी समर्थानी बडोद्याप्रती चालावे, तिने माझे कल्याण मला मिळेल बहुत धन, आपुला योग्य सन्मान तेथे आता होईल, ऐसे ऐकून या वचन समर्थाचे हास्य करून, उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर, राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकोत भाविक भक्त. पंचम अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित, तैसे हे स्वामी चरित्र स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळपाविनी स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चालावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसुनी, मल्हाररावाची अमनी आम्हाविषयी भावना म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नवी उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवड. ऐसा प्रयत्न व्यर्थ केला तात्यामयी चिंतावला. आपण आलो जो कार्याला ते न जाय सिद्धीसी. पहा
परी पाहावा यत्न करूनही असा विचार केला म्हणे. मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक सदना ते करी, त्या तेना स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्याने काय केले, सप्तास ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला विग्रचित्र काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजे असे, आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करूनही न होते स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्यावे पळून येतेसे, असो कोणी एके दिवशी साधून योग्य समय असे. मेहनत घालून स्वामीसी तातासाहेब निघाले. कपटगावचा मार्ग धरले, अर्ध मार्गे मेना केला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट वंदिते झाले. मेहनतून उतरले मागुते अक्कलकोटे आले. ऐसे बहुत वेळा घडले हाय उपाय कुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ, तेव्हा उपाय कुंटत टाकिले हात तात्याने. मग अपिशा ते घेऊन बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढते. सर्वत्राच विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंतराव त्यांचे नाव नृपकार्याची धरून हवं आपण पुढे. आपणा पुढे झाला तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवती. ती पाहून समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणे डोळा तेव्हा काय बोलले, अरे बिडी आणून सत्वर ठोकायाच्या चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणे. पळाले तोंडाचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आले यशवंतासे, सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून. साहेब विष प्रयोग केला मल्हाररावास वरी आळाला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बिडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इतिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत. षष्ठो अध्याय कोढा इतिश्री स्वामी चरित्र सारामृते. षष्ठो अध्याय समाप्तम. शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय 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 निर्गुणा, जय 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 सनातना, जय 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 अध्यारणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी ज्याची भक्ती. स्वहस्तेने सेवा नित्य करती जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी श्रवण करसी दिवसनिशी. हिरळी कराधिक शास्त्रासी वेतने देऊन ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णू ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशती. त्यास आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी बोअसी शेवटी आणले. रात्रंदित नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती. तेने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात स्तुती करती जनसमस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहस्थिती ब्रह्मचारी दर्शन येते. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होती त्या तेवे. पहावया तिचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण. काही वेदांताविषयी काढून प्रश्न काही करीत असे. स्वामींनी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकून सत्वर येती राजा हसले. मुखी काही न बोलती वारंवार हास्य करती. ऐसे पाहून विचित्रवर्ती बुवा म्हणती काय म्हणे. आतो वेडा संन्यासी बुरळ पडली लोकासे. लागले व्यक्त भक्तिसी याने ढोग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वरी. बाहेर लोक बोलतीस हसूत तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणे तुमचे अज्ञान वाढेल यांचे ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेन. ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले समर्था स्वस्थानी. विकल्प पातला मनी स्वामी से तुच्छ मानिते. नित्यनेम सारोनी ब्रह्मचारी करती शरण. जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवासी लोटली काही निशी. एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसी. आपल्या अंगावरील वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी कडवडून उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी. शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी जागृती आली तयासी. त्यांनी धरून बोवासी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नाचा वृत्तांत त्यासी सांगत समजत. म्हणती यात काय अर्थ असे स्वप्न कैक पडते. असो मग दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी. पुस्ता मागील प्रश्नासी खतखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकासी काय म्हणून भ्यालासी जरी व्रता भय म्हणितोसी. मग ब्रह्मपद जाणसी ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे असे लागते कष्ट कर फुकट आता नाहीची. बोवाप्रती पटली कुण धरले तत्काळ स्वामीचरण. प्रेमाश्रू भरले नयन कंठ झाला सद्गतीत. त्या समयापासूनही भक्ती जडली स्वामीचरणी. अहंकार गेला गळून ब्रह्मपदा योग्य झाले. इतिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत
कथा समंत सदा परिसुत भाविक भक्त सप्तम अध्याय गोडा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जयाजी भक्तजन विश्राम, अनंत वेशानंता. राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकर नाव नामक. 6 लक्षाची जहागीर त्या प्रति सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परी पूर्वकर्मागाध त्या लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परिबाधान सोडी. समदबाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकून गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलासा सुख भोग कैसा. त्यास निद्रा न्यायची रात्रंदिवस दिवस चित्तानले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संतापरणे. बहुसाल दिदले दाने आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी. कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्रंदिवस चैन नसे. कोणा लागी जावे शरण मजवर कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस असे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तू तिथे करावी स्वामी सेवा. येथे वचने भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी. तरी तेथे तीच राहिले आणखीन अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासे स्वप्न पडले अक्कलकोटी जावेत्वा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगते. कित्येक प्रातः स्नाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्थ चरणे जाते अंती त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत प्रेमळ भक्त. अष्टम अध्याय गोडा श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टम अध्याय श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तन नित्य होती. ब्राह्मण भोजन स्वामी नामाचे जप ध्यान अखंडित चालते. दिगंतर गजली ख्याती कामना धरून चित्ते. बहुत लोका दर्शने येते अक्कलकोटी नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शनादे येथे धावून. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येते. ते किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठराम प्रत्यक्ष भासू लागले. असो अशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हात असे होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लवपूर्ण आनंदले तेचे म्हणे मी इतके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करसी तरी 10 सहस्त्र रुपयासी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करिता बाय आनंदली चित्ते. म्हणे मी पार्थून या स्वामी परती कार्य आपुले करीन. बाई स्वामीसे बोले वचन हे ग्रस्त थोर कुलीन. परी पूर्वकर्मे आलागुण ब्रह्मसंबंध पडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदान समर्थतेतून उठले. एवं स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकून. सेवे करी शंकररावासी म्हणती लीला करून यायची. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरासी. आणि शेखनूरच्या दर्ग्यासी एक कपणी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राज अज्ञपित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालवी. ते द्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता त्याला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसे दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेने चुने गच्ची निष्ठिती मठ तुम्ही बांधावा. आयशा एका स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करीता ते. सर्वानुमते तेथेच मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. तिसरे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसुत भाविक भक्त. 9 अध्याय गोडा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. घाटी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थकोत्तम करणे उचिता आपण. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटास नेणार स्वामी समर्थ असतिपे.
हावीर नामक ग्रामी यजुर्वेद ग्रस्ताश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते. आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूलते सर्व प्रती सावकारी सरापकर्ते योजना वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोटे आता भेटेल. पंचपक्वानी स्वर्णताटी भरून आपणा पुढे येती. पाहून स्वप्ने ऐशी गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व गरदार. मायापुष दृढ तर वेग शास्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे ऐकून सर्व त्रास. निघाले सद्गुरु शोधासी, घरधार सोडिले. मुरगोडी ग्राम प्रख्यात तेथे आले. फिरत फिरत जिथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्र पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्ती तैसीच. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करती कामना चित्ती धरून. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरोसा पूर्ण असावा. ऐकून वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसली पुत्र रत्न. मल्हार दीक्षित आनंदन संस्कार केले हितावेद. चिदंबर नामाभिधान ठेविले त्या लागून. शुक्ल पक्षी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजबंधन वेदशास्त्री झाले निपुण. निगूढ शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. पुढे एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर त्या अवसरी पूजे लागे आणि प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजास प्राणी येऊन तत्वता चालू लागला. ते पाहता विस्मित झाले यजमान. ऐशालीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्षचे का शंकर जगदुधारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षिताने. सर्व सामग्री मिळून द्रव्य बहुत खर्चिले. त्या समयी एके दिनी ब्राह्मण बसले भोजने. तूप गेले सरून दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट त्यास लाविता अमृत असतं. ते धृत झाले समस्त आश्चर्य करते सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी पेशी होते रावबाजे. एके समयी ते सहजी दर्शना ते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित. त्यामुळे जन झाले त्रस्त दादा त्यांची लागीन. आणि ते ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितासी सांगून दादा आपली लावावी. रावबाजीचे वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती ज्या सांगतील दीक्षित ते अमान्य करवेन. मग दीक्षितासी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देजे. ऐसे सांगता दीक्षिता प्रति त्यावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवर ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राजगिले. भ्रमावरती राहिले परतंत्र जन्मावरी. एके दिवशी अक्कलकोटी दीक्षिताचे निघाले गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे दिवस आम्ही होतो त्याचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होते. महासिद्ध दीक्षित त्याचे वर्णिले अल्पवर्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणवणी. तिथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ इति रूप प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा प्रसूत भाविक भक्त प्रेमळ भक्त. 10वा अध्याय गोडा. श्री स्वामी राजा अर्पण मस्तू शुभम भवतु. श्री रस्तू. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय वर्णिले बाळप्पा मुरगोडे आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्रे आनंदे. तेथे कळा वृत्तांत अक्कलकोटी साक्षात. यतिरूपी श्रीदत्त वास्तविक सांप्रात करीत ती. परी मुरगोडी विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्री भीमतीरी. तेथे आपण जाऊन बैसावे अनुष्ठाने. श्री गुरु स्वप्ने सांगते तेथे करावे. मानवाला तयासी विचारा निघाले. तेथून सत्वर जवळी केली गाणगापूर परम पाहून स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहून आनंदले. नरसिंह सरस्वती पावले प्रेम भावे विंदिले. प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करून जपध्यान आटपणी मागवते ती गावाते. सेवेकराबरोबर मागून या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतून येते ते. मध्यान स्नान करून पुन्हा बसती जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करून या संध्यावदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतून ग्रामा माझी येते ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून ग्रह सुख कांता. शीतोष्णाचे प्रमाण करता आनंदवती राहत. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपास. परितयाच्या माणस कदा उदास नोहेच. आयाराम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्याने देखून एसी परी बाळप्पासी बोलत. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे. आमच्या सदनेचे जे पडेल तुम्हास कावी ते आम्ही पूर्वज. बाळप्पासी मानवले 2 दिवस तसे केले. पोट भरून जेवले परसंकोच माणस. जाणे सोडिले त्याचे घरी मागून या मधुकरी. जाऊन या संगमारी जोळी उतके बुडावावी. आणून या बाहेरी बसून येते ते शिळे वरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस शर्व शरीर झाले कृश. निषेधीन चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही न आपले प्रक्ताना भोगभोगवी दारुण. पाहावे सद्गुरुचरण ऐसे
पुण्य नसायचे. 1 मास होता निश्चित स्वप्नीतीन येतिमूर्त पा येऊन या दर्शन देता बाळापाचे ते सुखावे. 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्न भितरी येऊन या अद्यापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेनं झाले पूर्ण. आणखीन काही दिनक्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले. संगमासेवर ठेवणे वस्त्रासी गेली स्नान करावा. परतले स्नान करून सत्वर आले. त्या स्थानी वस्त्र उचलिता खालून वृश्चिक एक निघाल. त्यासी त्यांनी मारले नित्यक्रम आटोपिले. ग्राममाजी परत आले गेले भिक्षे कारण. त्या दिवशी ग्रामभितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरीजन उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकून तयासी मार्गावरी झाले. चरण चौली चालून अक्कलकोटी. दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊन नगरी रम्य देखिले. तेथे नरसिंह सरस्वती येथे उपवास करती. तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. त्या क्षेत्रीचे महिमान केवी वर्णोमी अज्ञान प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकट कथा समंतस श्रोते सदा परिसोत एकादश अध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुदारा हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येथे रूप प्रगट होतं. तिचे समर्थन श्री स्वामी. गत अध्यायाच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहून दृष्टी आनंदपोटी न समावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा झाली बहुत गर्दी झाली. श्री जवळीस दर्शन उत्कटचित्ती खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सानिध्य पातले. अजानुभव स्वसवदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढचरण धरिले. येऊन बाणावरती श्रीचरणाची सोडली मिठी. ब्रह्मानंदन मायपोटी स्तोत्र ओटी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केलेले लायक विचित्र. सर्व वृक्षासी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम आयशा कृतीने दाविले. त्या सवे एक जागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा निवेद्यास. अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असते नृप मंदिरात. राजवाजने वाजून तेथ प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे निवेद्यार्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर्मा ते आचरुणी घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन. नित्य मध्यान्ही येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी जोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तकी ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे. मागून मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहील. चोळप्पा आदी करून सेवे करी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी यायचे. आनंद आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझ्या. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पे. या कारणे अपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेचे ते अव्यवस्था होत असे. हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती योजने मोडून टाकले भांडण. एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामीपुरती. दृढ भाव धरून चित्ती सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची आशीर्वास. व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे. क्षणभरी भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबूतून पडली. ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञने बाळप्पास यावे मरण. विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपे आजवरी गुप्त असे उद्धरी. सद्गुरू सेवा त्यांचे करी स्वामी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवे कारणे. हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थासी. काय आपण सांगून बाळप्पासे शंकर पूजनी वर जावे. तशी आज्ञा तयापरती एके दिनी समर्थ करती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य. दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित हे करावी हेची सत्य. यापरी चिठ्ठी आली तर प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून. न करावेचे पूजन ती माझी लिहिलेसी. तेव्हा सर्व भ्रांती पेटली. स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट एके दिवशी काय बोली ती बाळप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण तेथे राहिलो. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थास. कुलदेवताच्या दर्शनासी जावायचे बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ
हास्य मुख्य काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येतच करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थन देती आज्ञेसी, तरी टाकुनी चिठ्ठ्यासी आज्ञा घ्यावी आपण, त्याचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दी. 2 चिठ्ठ्या लिहून उभयतानी टाकेल, चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी, ते राहुरी चाकरी करी असे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, कैसा दूर तया प्रती करतील ती दयाळा. इथे श्री स्वामी चरित्र सार अमृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसुत. 12 अध्याय घोडा श्री राजाधिराज योगीराज. श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु. श्री गणेशाय. अध्याय 13. श्री गणेशायन महा. शुक्ल पक्षीचा शशिकार वाढे जसा उत्तर तैसे स्वामी चरित्र अध्याय वाढले. 12 अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थचे. स्वयंपादी कराव्यासी लज्जा वाटत असे त्यासी, तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लजासी सनित गुरु असे जाण निरंतुर, ऐसे बोलत सद्गुरु बाळप्पा म्हणे समजला. सेवेकरा माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे, तिने सेवकरास नित्य त्रास द्याव्या व्यर्थचे. नाना प्रकार बोलणे करी सर्वाचा अपमान, परी बाळप्पावरचे पूर्ण विश्वास होता ते याचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पाने उठविले. त्यापासून बाळप्पासी त्रास देते अहर्नि दिशी. ग्रहाने सांगता समर्थासी बाई ते शब्द ताडिते. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमच ज्याच्या घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपापर्यंत स्वामी सेवा तो करीत, त्यासी द्रवशा बहुत असे सापडत लागले. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा, राणीच्या मनात विचार येतात त्वरित. सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की, सुंदराबाई बोलली तू आहे चोळप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविले. गंगुलार जमादार चोळप्पाजवळी सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी, बाळप्पा ठेवितो तयासी तुम्हीच मागून द्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगुलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणास पासी चंद्रहार, परी चोळप्पाचे त्यावर सत्ता असे सर्वस्व. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जवाब दिदला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घे जे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती रागाला राणीप्रती. सुंदराबाईने गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढून त्यासी दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाले नवलपरी, समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीते. एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजवळी, त्याची करून जोळी समर्थ करी गेली. त्याला लक्षब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या मला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थे काय असे उने तिथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा मागली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकते आणून लो न लागता एक क्षण 100 गंती झाली. जोळी चोळप्पा ते देखून समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे पिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहुणी द्रव्यासी आनंद झाला तयासी, परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पाची दूर केले बायसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळप्पा सेवा करीता ती. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागोतून दृष्ट तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकून बाळप्पासी दुःख झाले मानस. सोडून स्वामीचरणासी म्हणती जावी तुम्ही, आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येतोनी. याकरिता दुसरे दिन समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकरास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनास येत त्याचे आसन दाखवावे. बाळप्पा येत त्या स्थानी आसन दाखविले सेवकरांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत एक वेळा दर्शन येतं. हिशोब जपाचा ठेवीत. काढून दिले बाळप्पासे आनंद झाला बायसे. गर्भवती कोणासी माननिशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून दावेती. परिराणीची प्रीतबाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरी बायसे दूर करावे. परिराणीसे भिवून तैसे न केल्या. तयाने समर्थ दर्शनासी एके दिने कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करता कारभार. ऐसे ऐकून उत्तर बर्वे म्हणे समजला. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून बायसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच.
स्वामीची आपुजे सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराय. मग सेवा करावयासे घेऊन गेले बाळप्पासी. म्हणते ते उत्तमासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले त्यासी दवशा नाही आम्हास. आम्ही निर्लोप पाहासी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्ता सांगून. करविले श्रीने उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळप्पाने चाकरीत एक तप सरासरी केले. उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती त्यासी सद्गुरुचरणी आसक्ती. त्याने एक मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करते दांभिक भक्ती त्यावर स्वामी कृपा न करते. सद्भावेचे नमस्कारी ती त्यावर होते कृपाळू. अक्कलकोटी निवासी अजय जयजी स्वामी राया. रात्रंदिवस तुझ्या पाया शंकर विष्णू वंदिते. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत. त्रयोदश अध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदश अध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय 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 करुणागणा. जय 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 आद्यशमना. जय 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 परमपावना दीनबंधू जगदू. प्रातकाळी उठून आदी करावे नामस्मरण. अंतरी द्यावे स्वामी चरण शुद्ध मन करून. प्रातकर्मे आटपून मग बसावे आसनी. भक्ती करून स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करून मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून स्वासी कुसमे अर्पावे. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य निवेद्याकारणे स्वामीच्या षोडोपचारे पूजन करावे सद्भावे धरून. धूपदीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अध्यारणा परात्पर कविल साधना. ब्रह्मानंदा येतिवर्य. जय जयाजी पुराण पुरुष लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांड दिशा वेदवज्ञ जगद्गुरु. सुखधाम निवासी सर्व साक्षी करुणालया. भक्तजन ताराया अनंत रूपे नटलाशी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू चपे. तू विष्णू आणि शंकर तू विधाता आणि इंद्र. अष्टदिक्पलादी समग्र तूच रूपे नटलास. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देयता तूच समर्थ निश्चय. जंगमानी स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझं लागे आदिमागर कोटे नसे पाहता. असून या निर्गुण रूपे नटलास सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेश. वेदांताळे चर्चा श्री शास्त्रातही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्व. मी केवळ अल्पमती करू केवळ आपले स्तुती. सहस्त्रमुखी निश्चिती शिल्ला खाती वर्णिता. दृढ ठेविल्या चरणी माता रक्षावे मजसे समर्था. कृपा कटाक्षी दिनानाथ दासाकडे पाहावे. आता येतो की प्रार्थना आणावी जे आपल्या मना. कृपा समुद्री आमिना आश्रदे जसं देव. पापताप आणि दैन्य सर्व जाऊ निर्सोनी. इहलोक्य सौख्य साधन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पहिले तीर. तो नंतर निसाचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना. भ्रांती भुली नाना न बांधो तुझ्या कृपे. किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख समाधान. अज्ञान तिमिर निरसुन ज्ञानाकृदयी प्रगटोपे. शांती मनी सदा वसो व्रता अभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःख हे निरसो तुझ्या भजने चित्त वसो. व्रता विषयाची नसो वासनाय मनाते. सदा साधू समागमे तुझे भजन उत्तम. तेने हो सुगम दुर्गम जो भावपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता. अंगी न्यावे सत्यता सत्यविजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्ग अवलंबन. इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असून या संसारात प्राशिंत नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे. ऐसी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोषिनी तत्वता व्रत प्रसाद देतील. गुरुवार उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र. प्रीतीने जपावं व्रत तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करता तेही प्रिय होय सर्वता समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसे करावी स्वामी भक्ती ही नेहमी मंदमती. परी असतात शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ प्रिय. आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात. जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा ऐको भाविक भक्त. चतुर्थो अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारे पुरुषार्थी. ते हाता पाप ताप दैन्य वार्ता. तिथे काही न उरेची. सर्व कामनात पुरवणी अंती दाविती सुरभवणे. जे नर करती नामस्मरण ते मुक्त याचते. मंगळ वेळे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयास. शीतोष्णाची भीती नसे ज्याच्या चित्ती. सदा अरण्यात वसते एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूपे येती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती. ते करीती स्वामी भक्ती जन हसती तयाती. त्यावेळी मंगळवेढ्यात बासप्पा तेली राहत. दारिद्र्य पिढीला बहुत दीन स्थितीच तयाचे. तो ऐकून एक दिन फिरत फिरत सहज मना माझे जात. तो देखील श्री समर्थ दिगंबर येतिवर्य. कंठक्षया करून ते वरे केले शयन.
ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे. अष्टभावे दाटून माता ठेवी श्रीचरणी, कृपा कटाक्षी करुणी दासाकडे पाहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून स्तविता झाला बहुत प्रकारे, पाहुणे या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली येती. वरद हस्ते ठेवी ती तत्काळ मस्तकी तयाचे, बासप्पाच्या श्रीचरणी मन जडले त्यापासून. राहू लागला निषदिनी स्वामी सनिधा आनंदे, भक्त मग बासप्पाची कांता ऐकून याची वार्ता करी. तसे आकांता मने घर बुडाले, बासप्पा येताग्रासी दुष्टोत्तरे बोले त्यासी. मने सोडिले संसाराचे वेड काय लागले, परी बासप्पाची चित्त स्वामी चरणी आसक्त. जनापण आदंबित नसे चाड कोणाचे, एके दिवशी अरण्यात बासप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात घोरतम दाटले, चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे. दोन प्रारवता रजनी समर्थ उठून चालले, पुढे जाता समर्थ बासप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर शापद ओरडती, परी बासप्पाची चित्ती न वाटे काही भीती. स्वामीचरणी जडली वृत्ती देहबान नसेची, तो समर्थे केले नवल प्रकट झाला असंख्यवाल. भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान, पादस्पर्श सर्प झाला बासप्पा भानावरती आला. अप्रिमित देखील सर्प समूह चोहीकडे, वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय, पाहुणी अशी परी भयभीत झाले अंतरी. तो तयाच्या मधुरोत्तरी समर्थ काय बोलले, भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घे, न करी अनुमान काही देव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बासप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र टाकीते का सर्पावरी. गुंडाळून सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त ते जै नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर घरामा माझे आले. बासप्पा सहित बसले समर्थ एक देवळे, तेथे आपले अंगवस्त्र बासप्पा सोडून पाहत, तो त्यात स्वर्ण दिसत सर्प गुप्त झाले. ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी, माता ठेविला स्वामीचरणी प्रेमाश्रू नैनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर, सुखे करावा संसार दारापुत्र पोषिजे. असो तो बासप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ जपे मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक परिसत्व. पंचदश अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु. शुभम भवतु. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ येथे रूप श्री दत्त भूरी प्रगट होत अकलकोटी वास केला. जे झालेच त्याचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्याचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ मामी विख्यात. आनंदे होत नांदत निर्वाह करीत नोकरी. कोकणाप्रती राजापूर तालुक्यात त्या गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयाचे. ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयाचे माता बंधू राहते. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. त्याकरिता व्यापार त्यात तोटा झाला आला तयासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरून म्हणी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आले त्याचे मित्र आपूचा व्यापार करीत. त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक व्यक्ती बोलावून पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे, हे नुकसान भरावे असे द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता ब्रुसी बट्टा लागेला आमच्या. तेव्हा पंडित बोलेले मलाही कर्ज काही झाले, निघाले माझे दिवाळे यात संशय असे ना. तुम्ही व्हाव्या कर्जमुक्ती असे करावे युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पिंडीवर. अप्पूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला. ते सांगाव्या पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करत. त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवंग अक्कलकोटी जात. स्वामर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयासी शिवून राम मारुती ऐसी. नामे दिदली त्रिवंगासी अनेक मंत्र दिदले. पंडित राम म्हटले, गजानन शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवंगाजवळ बोलविले. तिघासे 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा त्याच्या आनंदात ते पारावर नसेच. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीने दिदला. तेव्हा त्याच्या आनंदाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितो यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवा प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम.
300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईने. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते. असा प्रश्न ऐकून समर्थ बोलले, त्या लागून त्याच्या पादुका बनवून तेथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिभंगा एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंदी आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामीचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत का पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थासनित येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊन मांडीवरती वरदस्त सत्वरगती मस्तकी त्याची ठेविले. म्हणती, तू माझा सूत झालासे आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देईल सोडून. मग छाटी कपनी जोडी समर्थ त्यासी दिदले. ते घेऊन त्यावेळी परिधान करी केले व सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती, जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावी. जाऊन आता सत्वर लुटावी आपला संसार. लोभ मोहन मात्र तिथे तू आन धरावा. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईचे साधू विष घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणास बोलविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावर. हरिभाऊ घर लुटविता तारनामे त्यांची काता. ती घर करी बहुत आकांता घेत उर बडवून. विनविते जोडून कर अद्यापी सुस्त करा. तर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी त्याचे उत्तर ऐकून स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे. तेच्या अंगावर अलंकार तेही लुटविले समग्र. तेही दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझे स्थापिला. कमाटीपुरात समय मठ स्थापिला असे पाहि. हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. तिसरे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक भक्त परिसुत. षोडशोऽध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात. जे मुंबई शहर तेथे जाऊन स्वामी कोण मठ स्थापित समर्थाच्या. स्वामी नामाचे भजन त्याच्या चरित्राचे कीर्तन. त्याहून व्यवसायान्य स्वामी सुत निनत. स्वामी सुताचे जन्नी पाहुणे आम्ही करून तिने हे व्रत ऐकून दुःख केले आणि वारण निज मातेचा शोक पाहुणे दुःखी झाले अंतकरण. ते लागे सावरून धरले सत्वर प्रेमान. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्ट सांगोनी. असे पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणून. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भसेकर ज्यासे देव मामलेदार सर्व लोक हा बोलती. असा विचार करून पोटी दर्शन आल्या उठावटी. सांगितलेल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व ऐकून देव मामलेदार हसून देती उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर माझे दूर नव्हेचे. ऐसे उत्तर ऐकून दुःखी झाले अंतकरणी. मग ते स्वामीसुताची जन्नी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांचा उपदेश झाले. मठ होता कमाटीपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत एका जागा भक्तिनीने. तारानामे त्यांची कांता तेही त्रास देती स्वामीसुता. परितयाच्या चिंता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1752 फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केलेसी. कोणे एके समयासी नागरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान. पाहून स्वामी सुताप्रती आनंदले. नाना चित्री भीमा नंदे चरणवंदिती स्तवन करती तयाची. स्वामी सुत तयासी लाविले स्वामी सुत भक्तीसे. आज्ञा झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थाच्या. पुढे जोशी भवानी समर्थाची पत्रिका करून ती अर्पाव्या श्रीचरणी अक्कलकोटी पातली. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी चरित्र आनंदली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थासी. पाहुणे स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामी भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन राविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरून कामना कोणी येतची दर्शना. त्याचे समर्थी करीते आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामीसुत हे त्या प्रतिमानातील कोण सांगते. ऐकून जनचकित होती वर्णिते ख्याती सुताची. एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शन येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिलो होते आनंदे. एक स्वामी दर्शन घेतल्याविने तोनी सेवी उत्कांना. असे दिवस झाले ती नदी राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजनांचे. करुणा रसे भरले पुन्हा ऐकले आतून राणीने. सेवकासी म्हणे सत्वर तुम्ही जाऊन या सवसरी. त्या साधू ते मंदिर पार्थून या नावे. पाहून या समर्थासी
उल्हास सुताचे मानसे धावून या वेगेसे मिठी चरणी घातली निसुता ते पाहुनी आनंदले समर्थमणी कर फिरविला मुखावरणी हस्ती धरुणी मुठविली अक्कलकोटी त्या असरी बहुत होते सेवेकरी परी समर्थाची प्रीत करी स्वामी सुतावरी होते स्वामी सुत रात्रंदिवस समर्थापुढे करते भजना पायी खंडावा घालून स्वामी प्रेमरंगे नाचते एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधोनी समर्थ साधती काय तया कानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचने ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहे त्यासी स्वामी बन कैसे जीवन वारंवार बिनवी स्वामीसी ऐसे न करावे काही मी अजान लेकरू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चय चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरती मुंबईचं स्वामी वचने दुखावला अंतरीभूत किन्न झाला परतो नाही आला जन्मावरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैनस विषण बरे तुची रोगी लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाती स्वामी सुताची जननी राहतात त्या स्थानी तेने ते वर्तमान ऐकून विनवित समर्थाते मग समर्थे त्या अवसरी मुंबईती पाठविले सेवेकरी मनती सुता ते सत्वरी माझ सानिधान आवे परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिवस सलत असे मग सांगती समर्थ त्यासी घालावे पेटीत घेऊन यावे त्वरित कोणी जावे तरी जाऊ नये तथापि स्वामी सुतपायी अक्कलकोटी आला नाही दिसून देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तो भरून यथार्थ ठेविले ते उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवितपूर्व न केला हजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळाळती अक्कलकोटी त्या दिने समर्थ करते विचित्र करणी बसले स्नान करून परिगंधन लावते भोजनात न उठती धरणीवर अंग टाकती कोणासंगीने बोलती रुदन करती शोणी इतक्या माझे सत्वर मुंबईहून आला तर श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला मग काकोबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समज समाचार परान्न पावला अजमत निजपुत्र मरण वार्ता ऐकोनी करते आकांता तो दुःखमय वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मग काकोबाई अक्कलकोटी लवलाय परतून आल्या पायी बोलला एकच बोलल्या काय समर्था ते सुत आपुला भक्त असोनी अकाली पावला का मरण मग समर्थी जे हे चरण त्याचे तारण होय कैसे समर्थ बोलले तयासी उलगिले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी उडून बळेची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला तू बहुदूत दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली तेसे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समुत भाविक भक्त परिसुत सप्तदश अध्याय गोडा श्री भगवत चरणार्पण वस्तू श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 18 श्री गणेशाय नमः स्वामी सुताचा गादीवार कोण नेमावा अधिकार असा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थात तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती साप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या माणसे त्या समयी मोकर पाकरास अधिकारीने मुगादीसी चिंता तुम्ही न करावी मोर पाकरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोच सळा मोठमोठ्याने ओरडती आमुच्या पाऱ्याची विटचतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकोबाई लागून लपून ठेविले विटेसी ती दिले पाहिजे आम्हास याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले तो केवळ अज्ञान दादा त्याचे अभिमान त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला काकूबाईने तयासे आणविले आपणापासे एके दिवशी समर्थासी दादा प्रती दाखविली समर्थ बोललेले बाईसी 4 वेळा जेव घाले असे आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको याप्रमाणे बाई करीत दादासी आली आरोग्यता समर्थाची कृपा होता कोटे रोग राहिला केसगाव मुगला येतं तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधल्या श्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापया मठात या कारणे अक्कलकोट येतं दर्शना घेत समर्थाचे ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी तुम्ही पाठवा दादासी समागम या आमच्या बाई म्हणे तो अज्ञान तशा शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी समर्थे व्रत सांगूनी म्हणते द्यावे पाठवणे बाळा आहे जरी अज्ञा तरी सांभाळू त्यास समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जय भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले की जे प्रतिपादुका स्थापन झाल्यावरती दादा आपला आल्या परतोनी पुढे सेवेकरा सांगती त्यासी मुंबईस पाठविती ब्रह्मचार सी आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी दादासी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी
स्वामी सुताची आस द्यावी कपनी जोडी निशाण ब्रह्मचारी दादासी उपदेशित दिवसनिशी गोसाहून गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी आयशा गोष्टी करिता नकार म्हणे सर्वता अनरुचित चिंता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पहिली कटपट करून शेवटी दासी मुंबईहून अक्कलकोट पाठविले. समर्थे अशा समयासी आज्ञा केली. भुजंगासी येऊन माझ्या पादुकासी मस्तक ठेव. दादांच्या मोर्चले आणून सत्वर धरा म्हणती त्यावर आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसे स्त्रीच्या पादुका शिरी पडता उपरतील झाली त्यांच्या चिंता. हृदय प्रकटला ज्ञानसविता अज्ञान गेलेल्या यात धन्य गुरुची महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञाने धन्य काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहून वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थ दादा प्रति वेडक चित्त लावले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करता दादाची अशी ठेवता पादुका काय म्हणून समर्थ बोलेल ते असे जे बरे वाटेल आम्हासी त्याची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवू नये टाकीले आपण मारू नये इतकेच पुरे झाले. ऐकून अशा वचनाला समर्थासी क्रोध आला. घ्याल म्हणती बाईला खेड्या माझे सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ्यापेटीत स्वसते परिसमर्थे समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनिले गोसावी कपनी झोळे अर्पिले. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती सबक्षसे ते पाहुणी काकूबाईसे दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले अधिकच कौतिक मांडिले. दादासी जवळ बोलविले काय सांगतिले तयासी अनुसया तुझी माता दुष्पाशी भिक्षा मागात अवश्य म्हणून तत्वता जणी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधविष्ट अंतकरणी म्हणे तुझी ही करणी लोकापवाद कारण ऐकून मातेची उतकी दादा तिचं प्रत बोलते आहे सुख तुझी गोमती माते आज पासणी. पुत्राचे ऐकून वचन दादा झाले तिचे मन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापूर. स्वामी स्वतःची गादीवरी बैसोनी संस्था चालविली. तिसरे स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकट कथा समत सदा प्रेमळ परिसुत अष्टदशोध्याय घोडा श्री सुरस्तु शुभम भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञानी परमार्थ साधन पंत सुलभ होत असे. बोलणे हसोय आता वर्णू पुढे स्वामीचरित्रात त्या दरे श्रवण करता सर्वार्थ पावे जय निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती जयाची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटकी क्षेत्रे पवित्र ती देखिले त्याने समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हटयोग साधन ऐसे बहुत इच्छाधीन नाना स्थानी फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले नाना ज्ञान तयाचे पाहिले कित्येकाचे चरण धरले परी गेले वर्तशी. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनात धरुणीपोटी आले. नरसिंह सरस्वती महिमाश्रीचा ऐकोने सन्मुख पाहून त्याला अज्ञान चक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता ते तीच समाधी लागली त्याची. स्मृतीन राहिली देहाची ब्रह्मरंधी प्राणवायू. आश्चर्य करते सकळजण असू झाले. एक वेळ समाधी उतरून तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेवले जडकरी. सदोदित झाले अंतरी हर्षपुटीनं समावे. उठून या करीती स्तुती धन्य धन्य हे स्वामी यती मूर्ती केवळ परमेश्वर स्तुती रूप गीती मानवाची. स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पूर्वी चिंता सकळ दूर झाली कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती ते तिची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातळी घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहून नरसिंह सरस्वती समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वर योषिता पळून तेसी द्यावे सोडून तरेच श्रेष्ठत्व पावसी जडी मग सहज सुरभवनी अंतिजासी सुकावे. ऐकोनी समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकला म्हणे. नरसिंह सरस्वती स्वामी असोनी प्रत्येकेवी करतील परी अंतरीची खून येते तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन एक शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून येऊन राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नाव देव मामलेदार त्यासीच ही ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात आणीवार होनी बंड केले ज्याने. समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे लोटले ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाती पातले. स्वकार्य चिंतोनी अंतर खडग दिदले श्रीच्या करी म्हणे मजवरी कृपा तरी खडग हाती देतील. बजावून बसला दूर श्रीने जाणिले अंतर
त्याचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आले बाहेरी, तर वडाची झाडावरी तलवार दिली टाकूनी. काय आपण योजले ते शेवटास न जाय भले, ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडक करी. परी तो अभिमानी पुरुष खडक घेऊन तसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारला बंडाचा, त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थाची. असो स्वामीचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार. मायापाश तोडून दृढ झाले स्वामीचरणी, भजन पूजन निषेधीने करतात या आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाली माणस, यमदूत दिसते दृष्टीसे मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परी श्रीचरणी धरले झडकरी, उभा राहिला काळ दुरी नवलपरी झाली. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी, तात्या कीर्ती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुणे सज समर्थ कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्य त्याचे न सरले. पहिले तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वात्वरित स्पर्श ते करू नका. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले, सकळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुणे आश्चर्य करते धन्यतात्वर वर्णिता ते, बैला प्रति दिदले मुक्ती मरण चुकले तात्याचे. अशा लीला असंख्य वर्णू जाता पुढील ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येते. इति श्री स्वामी चरित्र सारामृतम. नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय. गोढा श्री असतो शुभम भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशान मा. जय 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 करुणाकरा, जय 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 अतिवरा. भक्तजन संतापहारा सर्वेश्वरा गुरुराय. वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती धन, सांगता ऐकता पावन वक्ता श्रोत दोघेही. असो कुणे एके दिवशी इच्छा धरून मानसे, ग्रस्त आलं दर्शनास समर्थाच्या पातला. करुणी श्रीची स्तुती ठेवील माता ठेवल्या चरणावरती, तेव्हा समर्थ त्या ते वदती हा असो असे वदन करुणी. फकीराती देई खाना तेने पुरतील सर्व कामना, पक्वानी करुणी नाना त्याचे भोजन द्यायचे. ग्रस्ते आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलवले पांचजणी जेव घातले तयात. फकीर तृप्त होऊन जाते उच्चिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ अद्यापिती ग्रस्ता ते सत्वर. शेष अन्न करी घरन तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या आता ग्रस्ताचे मन सांशक झाले ते दवा. मने यवन अति अपवित्र त्याचे घेऊ कसे उच्चिष्ट. अतिमध्ये पावीन कष्ट कळता सूचना गोष्ट. आला मनी असा विचार तो समर्थास कळला सत्वर. म्हणते हा अभाविक नर कल्पना त्यासी चित्ती याची. इतका माझी साहजिका कोणी भ्रमिष्टग्रस्त. एका येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्र. द्रव्य मिळाव्या साधन त्याजवळी नसे परी. त्यांनी त्यासी देखून समर्थ म्हणते हे उच्चिष्ट घेतो रित. तो निशंक मनात पात्रावरी बसल. त्यासी बोलेल समर्थ तू मुंबापरी जायतो रित. सफल होतील मनोरथ द्रव्यप्राप्ती होईल. स्वामी वचने भाव धरला तत्काळ मुंबईसे आला. उगस भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी ग्रस्त निघाला फिराव्यास. येऊन एका घरापास स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन पाय ग्रस्त पडला दृष्टीसे. तिने बोलावले त्याला आसनावरी बसले. 10,000च्या तिथल्या नोटा आणून सत्वर ग्रस्त म्हणी आनंदला बायते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता त्याला शुद्धीवरी सत्वर. समर्थाचे वचन सत्यग्रस्त आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामीची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा एक भाविक भक्त. 20वा अध्याय. गोडा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायपर्यंत. करुणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करुणी बदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनाकारण. संप बाबा अवतारात ऐसे मना माझे. जड देह त्यागून तत्वता गेले स्वस्थानी येते राजशके. 1800 पूर्ण संवत्सर ते बहुध्यान. मास चैत्र कृष्ण पक्ष त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहर अवसर. चित्त करून एकाग्र निगमन झाले निजरूपे. षटचक्राते भेदून ब्रह्मरंदा छेदून. आत्मज्योती निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा. जवळ होते सेवेकरी त्याचे झाला दुःखांतरी. शोकरुती नानापरी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःख करून वर्णता वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामीचे अनंत लीला जनासन मार्ग दाविला. उद्धरिले जडमुडाला तो महिमा कोण वर्णे. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्राम माझारी जन्म माझा झाला असे. तेथीच बाळपण गेले आता कोपरली सेने केली. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नामे ज्याचे शंकरशेठ. त्याचे स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे. त्यासी स्वामी चरणी भक्ती भावार्थी पूजन करते. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प.
प्रथम अध्यायी मंगलचरण कार्यसिद्धार्थ देवतास्थान आधार स्वामी चरित्रास कोणयाची कथन केले. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूप प्रकटले, भूरी प्रख्यात झाले. हे कथन द्वितीय अध्यायी 13व्या भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीच महिमा वर्णिला. तृतीय अध्यायी निश्चय स्वामीचा करावया छळ आल्या दोन संन्यासी कलत, त्याची व्रत सखळ बळ. चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्यांनी न्यावया स्वामीस पाठविले कारभारासी 5 बात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी दाविले चमत्कार, त्याचे व्रत समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी शरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारे ती 7व्यात सांगितली. शंकर नामे एक ग्रस्त होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चून या द्रव्य बहुत त्यांनी बांधला सुंदर मठ, ते वर्णन समस्त 9व्यात केले असे. चिदंबर दीक्षिताचे व्रत वर्णिले 10म्या अध्यायात, ते ऐकता पुनित श्रुती होती सत्याची. 11वा आणि 12वा 23वा अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण. संतारक भाविक बासप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत. सतारक भाविक त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठी ग्रस्त कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 यात निश्चित व्रत त्याचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू, जो दादा पूर सुद्धू 18व्यात व्रत त्याचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे व्रत वर्णिले 19व्यात. सारांशरूप व सत्य ते एक ग्रस्त निर्धन त्यासे आले भाग्यपूर्ण, तोशी केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविव्रत निवेदले पूर्ण केले. स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामी माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदवणी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासी. स्वामींनी दिदला हा वर, जो भावी वाचिले चरित्र, त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढव विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुणी अंती मोक्षपद मिळत्या. अंगी सर्वदा विनय वसो, व्रताभिमान तो नसो, सर्व विद्यासार गवसो, भक्तश्रेष्ठा लागुने. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जी ही प्रसिद्धीसे आणिला, त्यासी रक्षा वेदया कृपागणा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसमे वेचून, सुंदर माळ करून आला घेऊन विष्णू कवी. आपला कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाळ, सदोदित त्याचा प्रतिपाळ करावा बाळा आपुले. तिसरे स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत सदा परसुत भाविक भक्त. 21वा अध्याय गोडा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण. श्री स्वामी समर्थ.